गुड मॉर्निंग. आता आम्ही आता उठलो आणि आता वाजले सकाळचे 1:30 वाजले आणि आता आम्ही आता उठलो आणि आंघोळ वगैरे करणार आणि निघणार देवाचं दर्शन करायला बाबा भोलेनाथचा. सर्वजण उठून गेले आणि आम्हीच बाकी. आता मी निघलो आम्ही ट्रेनमधनं आणि आता मी दात वगैरे असतो आणि आमची माणसं बघा माणसं बघा सकल माणसं पाहिजे आमची. मित्रांनो आता 3:10 झालेत आणि 3:10 वाजता आम्ही आता निघालो आहे डोंगरावर चालत पायी निघालो आहेत आणि आम्ही फक्त 4 जण आहेत. 5 जण आहेत ना. आम्ही 5 जण आहेत. भाऊजी आहेत, जतीन आहे, धनू आहे आणि आशिष भाऊ आहे. मित्रांनो त्याला पाऊस पडत होता म्हणून जरा बंद केलं होतं आणि आता आम्ही चालतोय रस्त्याला. तुम्हाला मी दाखवतो पुढे बी त्याला पुढे. आणि वरती पाऊस भरपूर पडत होता त्याकरता यात्रा थांबवली होती. तर आम्हाला आता माहिती पडलं की यात्रा चालू करणार. आम्ही तसंच निघालो आणि आता चालतोय. आणि ते जर बोलायला गेलं तर थकवा जास्त जाणवतो. वीडियो बंद कर. मित्रांनो आता जे आम्ही या ठिकाणी उभे आहेत तिथे म्हणजे एक त्या लोकांनी आम्हाला कार्ड दिला आहे. कार्ड आणि पंजीकरण जे आपल्याकडे आहे इकडे चेक केलं जाईल आणि कार्ड आपण घेऊन जायचं आणि जेव्हा ज्या टायमाला आपण उतरतील तेव्हा ते कार्ड त्यांच्या हातात द्यायचं. पूर्ण कार्डसुद्धा दाखवतो. आणि जे आहेत बघा हे असं कार्ड असतं. ते येताना जेव्हा आपण उतरतील ना तेव्हा त्यांच्याकडे हे कार्ड द्यायचं. आणि हा बघा पंजीकरण आहे. हा त्यांना दाखवायचा. ते लोक फाडणार आणि मग आपल्याला वरती पाठवणार. मग ते लोक बघतात की किती माणसं वरती चढतात आणि किती उतरतात. लेडीज लाईन आहे. लेडीज गेटमधनं चेकिंग करून बाहेर निघालो आणि आता आम्ही आता चालतोय बाबा भोलेनाथच्या दर्शनाला आणि पायी निघालो आहे. आम्ही आता जे पालखीमधून म्हणजे 4 जण उठून घेऊन जातील यांना. हे जे पालखीवाले आहेत सगळे आणि जे आहेत ते घोडेवाले आहेत. ते घोड्यावरती जाणार आहेत. घोडा अंकुश बनोसी यहाँ पर इंतजार कर रहे हैं. महाराष्ट्र से आए हुए अंकुश बनोसी जो कि महाराष्ट्र से आए हुए हैं उनके साथी यहाँ एनोस्पेट संघ में रुका. सुरुवात आता आम्ही
वरती चढायला सुरुवात केली आहे आणि आता वाजले 4:50 आणि तिथे किती वाजतात बघूया. चला मला जसं बोलतो तसं थकवा लागतो. घोडे कशी चढतात. नजारा भारी आहे एकदम. तू यावर्षी आला का? तुला कसं वाटतं इकडे येऊन? मस्त. आता मस्त वाटत आहे एकदम इथे येऊन. तुम्ही पण एकदा येऊन बघावे सर्वांनी, असं माझी पण इच्छा आहे. माझी मनात भरपूर इच्छा होती की इथे यावं, म्हणून मी आलेलो आहे आणि आता चालतच निघालेलो आहे. थकवा लागतो पण तुमची मर्जी. आता तुम्ही कसे येतात ते तुमच्यावर आहे. इथे घोड्याची पण सोय आहे, पालखीची सोय आहे. मला यायचं असेल तर तुम्ही कसेही येऊ शकतात. असं नाही की चालत यायचं असं. आणि घोड्यावर जायची असेल तर घोड्याची जर किंमत आहे इकडे, काही 3,000 रुपये घेतात, काही 3,500 घेतात, काही 4,000 पण घेतात. आणि पालखीवरती मला वाटते 10,000 घेत असेल. आणि की यावर्षी तर मला वाटत नाही. ते हेलिकॉप्टरवर पण घेऊन जातात आणि तो चॉपर तर इथे यावर्षी नाही आहे. आणि की वातावरण भरपूर खराब आहे इथे. वातावरण तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. एकदम पूर्ण ढग खाली आलेत एकदम. आणि हा बघा ते लाईट दिसते लास्ट परत. नजारा पण एकदम भारी आहे. पूर्ण ढग एकदम डोंगराला टेकलेले आहेत. तुम्ही बघू शकता. पाणी पण इतकं थंड असते ना की जबरदस्त. तुम्ही 1 मिनटं सुद्धा राहू शकत नाही. आणि ती पूर्ण लाईट दिसते बघा. तिथे पोचायचं आम्हाला. त्याच्यापेक्षा डबल टिबल आहे. यावर्षी तरी भरपूर चांगली सोय केलेली आहे. सर्व ठिकाणी जाग्या जागेवर लाईटिंगची सोय आहे. हां, यावर्षी लाईट सुद्धा हे केलं आणि रस्ते पण सुद्धा चांगले केले आहेत. हे गेल्या वर्षी असे नव्हत्या, माती आणि ते दगडच होते. यावर्षी एकदम मस्त सुविधा व्यवस्थित केली एकदम. थोड्यावर थांबलो आहे आणि चहा घेतली आहे. चहा पितो आहे एकदम मस्त वगैरे गरम आहे. अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकता. जाम भारी वाटते. एकदम सुंदर आणि निसर्गरम्य असं दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल. आम्ही फक्त आता 2-3 किलोमीटर चालले 2 किलोमीटर किंवा 2.5-3 किलोमीटर चालले. चांगलं वाटलं आणि रस्ते चांगले केले आहेत ना, काही वाटत नाही. तर त्याकरता कसं थकवा एवढा जाणवत नाही आणि बरं वाटते चालायला पण. एकदम मस्त वाटते एकदम. मला तर चालून चालून घाम यायला लागला. त्याकरता मी स्वेटर सुद्धा काढला. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. बरं वाटतं, थंड थंड लागते. तर बघू शकता तुम्ही
तेव्हा तिकडे लाईट पट्ट तिकडनं आले आम्ही. खडकाळ भाग चला, दिसतो, चला. तो खडक नसून बर्फ आहे जमलेला. आणि हा बघा बर्फ आहे यो. पूर्ण बर्फ आहे तो. त्याच्यामधनं नदी वाहत आहे. त्याच्या खालनं पाणी जाते, दिसते का तुम्हाला? आणि हा समोरच आहे बर्फ एकदम मस्त. तो गेल्या वर्षी पण तयाचा आहे ना, आता पण तयाचा आहे. वितळत नाही वाटतं यो. तरी नाही वितळता पण कलर यो बर्फचा अख्खा. इथे पाऊस पडला तर चिखल जाम झालंय, नाहीतर आज दूर जाम उडलीची आज इथे. धूळ कमी असून चिखल जास्त आहे. आज पाऊस पडला, चालायला त्रास होत आहे. चिखलच्या मुळे जरा त्रास. चिखलामुळे आपल्याला चालायला त्रास होत आहे. भाऊ कुठले तुम्ही? आपलेच ग्रुप मधले. हा, तुम्ही कुठले भाऊ? आम्ही वाढवणचे का? आपले गावचेच आहेत, म्हणजे जवळचं गाव आहे वाढवण, तिकडचे आहेत हे भाऊ. भाऊ तुमचं नाव का? माझं नाव हितेंद्र पाटील. हितेंद्र पाटील. आता आमचा ट्रॅकिंग तुम्ही पहिल्यांदा आले का इकडे? आम्ही पहिल्यांदा येत इकडे. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? एकदम गारगार वाटते इकडे. अच्छा. ते आता आपण बर्फात पण आलेले आहेत. आपण इकडे बर्फाचा लुक मस्त दिसत आहे इकडे. आता वाढवण वंदना इकडे माणसं आलेली आहेत भोलेनाथला प्रार्थना करायला. जे काही वाढवण वाढवण होऊ नको बंदर देऊ असं. होत आहे ते माणसांचं. मित्रांनो, मी जसा वर करतो तसा एकदम थकवा जाणवतो. आणि आता इकडचं दृश्य तुम्हाला दाखवतो. हे बघा, एकदम भारी वाटतं एकदम. खालनं आम्ही वर परत चढलो. तुम्हाला नदीचा आवाज येतोय का? भरपूर वरती चढलो आम्ही आणि आम्हाला भरपूर थकवा जाणवला. आणि आम्हाला घामसुद्धा आला. थंडी तर आहेच, पण घामसुद्धा निघाला, हीट निघाली अंगातली पूर्ण. आणि आमचे मामाचे मुले वगैरे आले आहेत, ते खालतीच आहेत. त्यांच्यासाठी ते घोडा बघत आहेत. त्यांना का घोडा भेटला का माहिती नाही. रात्रपासून ते घोडे शोधत होते, घोडे का भेटले नाही आणि ते पण आम्हाला दिसले नाही. मामाचा मुलगा आणि भाऊजी आणि आशिष भाऊ ते खालतीच आहेत, ते पण येत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहे. आम्हाला काम यायला लागलं आणि थकवा लागला तर आम्ही थांबलो इथे. जतीन आणि मी, माझा स्कूल फ्रेंड आहे तारापूरचा. आम्ही एकत्र शाळेत शिकलो होतो. जाम भारी वाटलं. पण काय फुल भारी एन्जॉय. घेऊन जातात घोडेवाले घोडेवाले, हे पालखीवाले कसे घेऊन जातात ते त्यांनाच माहिती आहे. क्या बाय दोस्त? हे बाई सर्व घोडेवाले. ही लोक काय मेहनत करतात जबरदस्त. यांची मेहनत पण जाम भारी आहे. विचार का, एवढं वजन घेऊन चढायचं म्हणजे खाऊ काम नाही म्हणत त्यांचा. ते जागोजाग आपल्यासाठी, आपल्या सुरक्षेसाठी ते जागोजागी आहेत. आणि त्यांच्यासाठी खूप सलूट आहे. आर्मीवाले आहेत, त्यांना समजून आहे. ते आपल्यासाठी भरपूर हे करतात. एवढ्या वेळ उभी राहणं म्हणजे पण काय खाऊ काम नाही. आणि ते कंटिन्यू जसं आपण जातो आणि जसं उतरतो तेवढ्या वेळ ते खालीच, म्हणजे जसं आहेत जागेवर तिकडेच उभं असतात. भाऊजी थकून गेलाय यावर्षी. आणि यावर्षी जाम वातावरण खराब आहे, थकवा जाम जाणवतो. आणि इकडे ढगाळ आलं, ढग आलेत. थंड वातावरण, एकदम फुल थंड वातावरण. असं कॅमेऱ्यात तर नाही दिसत असणार, पण ढग आलेत. भाऊजीची हालत खूप बेकार झाली आहे आणि थकून गेले भाऊजी यावर्षी. ढग बघा किती आलेत, खाली उतरले. वरत आहेच.
पूर्ण थंड थंड वाटते एकदम, जाम भारी वाटते. त्याला का त्याला चढता नाही तर चढला त्याला चढायला जमत नव्हता घोड्यावरती. तो पण थकला होता. घोड्यावर बसून सुद्धा थकता तर चालणाऱ्याची हालत काय खराब होत असेल नाही का. आम्ही तर थकलोच आहेत. गावचं चिंचणगावचं चाललेच बरंच. आणि आपले दांडीगावचे जावई भाऊजी हे बघा पायात बुटन आहे, बिना चप्पलने चालत आहे दोघं. इथे कोण दिसला ना मला बिना चप्पलचा. हे दोघं बिना चप्पलचा चालत आहे बघा. ही चढण जाम डेंजर आहे. थोडे चालतात थांबतात, थोडे चालतात थांबतात. काय सीझन काय खैर हा फार भारी आहे चढणं. जाम अवघड आहे ना. आणि चिखल पण भरपूर आहे ना जाम. आणि थकवा फार लागतो. आम्ही तर थकून गेलो. ही ॲम्ब्युलन्स गाडी आहे, ॲम्ब्युलन्स. ही थार गाडी जी ॲम्ब्युलन्स आहे. हे बघा वातावरण चेंज झालं परत. पूर्ण धुका. भाऊजी यावर्षी तर जाम थकले आहेत ना. तर दरवर्षी आम्हाला सांगेन चला चला पुढे थांबू पुढे थांबू. यावर्षी आम्हाला सांगत थांबवा थांबवा. कसं वाटलं त्याने तुला? आम्ही तुझी वाट बघतो कधी असून. आता असं चालू शकतो जाम भारी पडला ना. थांबले ना इकडे थांबलाच होतो आम्ही तरी पण. भाऊजी भाऊजी जाम थकला. मित्रांनो तो रस्ता दिसतोय का तुम्हाला? तुम्हाला झूमिंग करून दाखवतो मी. पेलगामचा आहे पेलगाम. हा पेलगामचा रस्ता आहे मित्रांनो. हा जो आहे पेलगामचा रस्ता आहे. आणि आता ते बघा बाबा भोलेनाथचा मंदिर गुफा तुम्हाला झूमिंग करून दाखवतो. झूमिंग आहे बघा ही गुफा. आता आम्हाला थोडंच चालायचं आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर असेल तेवढं चालायचं आहे मला. आता 2-3 किलोमीटर चालावं लागेल आम्हाला. हे बघा कालिका मातेचं मंदिर. भाऊजी कालिका मातेचं मंदिर आहे ना. आणि उतरण पण भरपूर आहे. धावायला होते उतरण जाम धावलं होते. बघा तिकडे कालिका मातेचं मंदिर आणि तिकडनं आम्ही इकडे चाललो. आणि पेलगामवरनं येणारे घोडे आणि माणसं. बर्फ किती साचलेला आहे बघा. काय सस्ता केला ससाना.
सूचना केंद्र पर बैठा है, उसको आप अपने साथ में ले जाइए। जय भोलेनाथ। जे घोड्यावर बसून येतात ते इथे उतरतात आणि मग नंतर परत जायचं असेल पालटाल पेलगामला या रस्त्याने जाणार ते। चला दूध पितो आम्ही, दूध चहा येते। बस बस थोडं झालं। पहिले इथे हेलिकॉप्टर उतरायचे, म्हणजे हेलिकॉप्टर होते प्रायव्हेट, ते घेऊन यायचे। प्रत्येकाचे 10,000 रुपये होतं तिकीट आणि इथे उतरायचं। आता नाही उतरत कारण की ते केदारनाथला जे ॲक्सिडेंट झाला तसंच इथे होईल, त्याकरता ते लोकांनी बंद करून टाकला पूर्ण इथे। आणि पाणी मस्तपैकी इकडे लोक आंघोळ बिघोळ सुद्धा करतात। हे बघा, आणखी इकडे मोबाईल मतलब म्हणजे लॉकरमध्ये ठेवावं लागतात आणि बुटं वगैरे, तर आम्ही लॉकरमध्ये ठेवले होते आणि मग नंतर दर्शन करून आम्ही आलो। हे बघा, दर्शन मस्त झालं आणि पिंडी जरा छोटी झाली होती आणि पब्लिक आतमध्ये जात आहे पूर्ण। हे बघा, आणि हा आहे तो आर्मी कॅम्प, आर्मीवाल्यांचा कॅम्प आहे इथे। ते लोक खूप, त्यांच्यामुळे आपल्याला इथे यायला भेटतं खरं असं बघायला गेलं तर। ढगाळ बघा येतात, वातावरण भरपूर खराब होते इथे। पाऊस होता ना, तर घोड्यावर निघालेले नाहीत, आम्ही चालत निघाले, ते थांबले तिकडेच। आता आले का माहीत नाही, ते बोल नाही असं बोलत होते। झूम नहीं होगा गुलाब जामुन है। ठंडा वाटर अब सीसीटीवी कैमरे लग गए। जो भी झूठा प्रसाद छोड़ते पाया गया, मैं आपको वचन दे रहा हूँ, आपसे वही प्रसाद 10 मिनट से निकलवा के आपको खिलाऊंगा। जो भी झूठा प्रसाद छोड़ेगा और पकड़ा जाता है, आपसे वही झूठा प्रसाद आपको खिलाया जाएगा। हम आपकी सेवा में बड़ी मेहनत से, अंतरात्मा से, श्रद्धा से सामान लेकर आते हैं। यदि आपकी इच्छा नहीं है, जब तक उनकी थाली का प्रसाद खत्म नहीं होता दूसरा ना दें। यदि ऐसा कोई झूठा प्रसाद छोड़ते हुए पकड़ा जाता है तो हम उसे छोड़े, उनका अनादर भी कर रहे हैं, पाप के भागीदार भी बन रहे हैं और हमारी मेहनत को भी खराब कर रहे हैं।
आप ट्रैक के ऊपर रचना करें, जल्द से जल्द जिन्होंने दर्शन करनी है बाल पंचबंदी को जाएं। यहाँ पर किसी भी यात्री धन्यवाद धन्यवाद रुकने की कोई व्यवस्था नहीं है। कसं लागते हा घेतला काम रखने के लिए संतोष भाई उतरत आहोत आणि 12 वाजता उतरले आम्ही इकडनं मंदिराकडनं आणि गुफेजवळनं म्हणजे गुफेजवळनं आम्ही उतरलो 12 वाजता आणि आता चालतो आहे अर्ध्या रस्ता चालू आहे आम्हाला आता जास्तीत जास्त 4 किलोमीटर एवढं चालायचं आहे मग आम्ही उतरणार आमच्या ट्रेनमध्ये मित्र खूप थकले वगैरे आहेत चालायला सुद्धा जमत नाही पण चालतात कसे तरी हळूहळू थांबतात त्याला घेऊन चालत आहे मी मित्रांनो भरपूर ऊन आहे आता भरपूर म्हणजे भरपूर जसं काय आपल्या इथे कसं उन्हाळा आहे तसं उन्हाळ्यासारखं वाटते खूप ऊन लागतो अंगाला इकडे वातावरण पूर्ण चेंज झालं आहे भरपूर चेंज झालं सकाळी पाऊस होता आणि आता एकदम सावलीसारखं होता थंडी वाजत होती आणि आता बघा एकदम कडक ऊन सकाळी किती चिखलसारखं होतं आणि आता सुकून गेलं पूर्ण एवढं ऊन आहे भरपूर ऊन आहे पूर्ण सुकून गेलं मित्रांनो वारा भरपूर सुटला आणि पाऊस सुद्धा आलाय पाऊस पण आलाय वारा मजबूत आहे बरोबर आम्ही खाली उतरले आणि वारा आणि पाऊस खूप वादळसारखा आहे एकदम बरं मला वाटतं जे काही वरती असतील त्यांना थांबवतील वाटतं कारण की एवढा वारा आहे आणि पाऊस पण आहे जबरदस्त दोन्ही पण बघा का दोन्ही वारा किती आहे वारा पाऊस थंडी गाडी पडत भरपूर वारा आहे बघा तुम्हाला दिसते तुम्हाला तर वारा किती आहे तो चक्रीवादळ कसा तसा आहे खूप वादळ का चक्रीवादळ तसा आहे हे भाऊजी थांबतो का पुढे थांबतो का हा मजबूत वारा आहे खूप काय जबरदस्त वारा आहे तर तुम्ही जर खरंच आले ना तर काळजी घ्या भरपूर काळजी घ्या
कारण की वादळसारखं आहे भरपूर. हे बघा कधी डोंगरावरून काही पडू शकते, एवढा वारा आहे, मजबूत वारा आहे. मी चारोटीवाला भाऊजीला सांगतो थांब थांब, तो थांबायला तयार नाही, त्याने धावत मारलाय. काय पाऊस आहे, थंड थंड. अरे बाप रे बाप. जे वर असतील ते सुखरूपपणे उतरलं पाहिजेत, व्यवस्थित उतरलं पाहिजेत. बाबा भोलेनाथची कृपा त्यांच्यावर राहू दे. मित्रांनो आता आम्ही पोचणारच आहोत थोड्या वेळाने, 5-10 मिनटं लागतीलच. अंग दुखत आहे, ते तिघे घेऊन गे म्हणून मला आशिष भाऊजी भाऊ आहेत. मला वाटलं आले 5 मिनिटं. खूप वारा पाऊस मजबूत. पूर्ण थंडगार आहे, आत पूर्ण गोठले आहेत, पूर्ण आत गोठले आहेत पूर्ण. कसा वाटला हा माझा व्हिडिओ, नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो बाय.